बाबा आपलं झालं तर झालं, लेकरा बाळांचं तरी चांगलं व्हावं असं माझी मनोगत आहे. तरी सगळ्यांनी ह्या दारू लढ्यात आम्ही तर पाठिंबा देणारच आहे, पण ज्याचं काही होत आहे ते झाकून ठेवू नका. कुणी बी समोर या, सांगा ही काय चांगली गोष्ट नाही. दारूबंदी करायची चांगलीच गोष्ट आहे, दारू पिणं ही चांगली गोष्ट नाही, वाईट आहे ही. ह्याच्यासाठी जे कोणी येईल त्याचं भलं होईल असं आम्हाला वाटतं. तर ते समजेने यावावं, कुणाच्या नातवंडासाठी यावावं, कुणाच्या पुतण्यासाठी यावावं, कुणाच्या लेकरासाठी यावावं. घराघरी बरेच लोक दारू पिते ती, पण त्यांना वाटतं की जात्रीत आहे आमचं मालक काय म्हणते काय नाही, पण जरी एकदा म्हणलं तरी इथं यावं असं माझी अपेक्षा आहे. 1 वर्ष झालं आज मी या दारूबंदीच्या लढ्यापासून लढतोय. कलेक्टर, डिप्युटी कलेक्टर, SP, राज्य उत्पादन शुल्क, IG ह्या सर्व यांना पत्रव्यवहार करून झालेला आहे, परंतु ह्या दारू विक्रेत्यावर कसलीही प्रकारची कारवाई होत नाही. ही कारवाई केल्यासारखं पोलीस प्रशासन भासवतंय, राज्य उत्पादन शुल्क भासवतंय, काहीही कारवाई होत नाही. हे आम्हाला फक्त समाधान करण्याचा प्रयत्न करतात आणि गावात मी इथून गेलो की माग हाही तसं दारू चालू असते, ओपन दारू विक्रेते करतात. आम्ही त्या दारू विक्रेत्यांना विनंती केली, बाबांनो दारू सोडून तुम्ही दुसरा कुठलाही व्यवसाय करा, त्यासाठी गावातून आम्ही वर्गणी मागून आम्ही तुम्हाला मदत करू. दारू सोडून तुम्हाला दुसरा व्यवसाय, अनेक व्यवसाय आहेत. आमच्यात 14-15 वर्षाची मुलं दारू पिऊन व्यसनाधीन झालेले आहेत. गावामध्ये विषारी दारू विक्री होती. हे राज्य उत्पादन शुल्क ह्या गोष्टीकडे डोळा झाक करत आहे. आमची पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी आहे, आतापर्यंत ह्या दारू विक्रेत्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांना तडीपार करा, ही आमची पहिली मागणी आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे की गावात 50 लोक मेलेले आहेत आतापर्यंत दारूमुळे. ह्याचं कुणीही धाडीच करून पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचं हिंमत करत नाहीत. परवाच मागच्या 15 दिवसाखाली एक युवक विषारी पावडरच्या, तो ताडीसारखा एक प्रकार आहे, मुंग्याची काही तर पावडर आहे म्हणे, त्यामुळं तो मेला असं गावात चर्चा आहे. पण तिथपर्यंत जाऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR दाखल करावा किंवा गुन्हा दाखल करावा की सांगावं, ही हिंमत त्या घरच्यांमध्ये नाही आहे. परंतु आम्हाला ती गोष्ट माहीत झाली. आमचं मत आहे की हे आम्ही जे काही मेलेले लोक आहेत ह्यांची आम्ही रितसर तुम्हाला यादी देतो, त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा की त्यांची माणसं कशामुळे मेली, आणि ते जर निष्पन्न झालं तर ह्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ही आमची पहिली मागणी या पोलीस शासनाला आहे. परंतु ही पोलिस आमच्या आता काल आम्हाला एक नोटीस पण पाठवली की तुम्ही जर इथं जर काही दंगा प्रसाद झाला किंवा काही जर झालं, ह्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल, त्याला कारणीभूत तुम्ही असाल, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. म्हणजे असं झालं की चोराच्या उलट्या बोंबा ह्या म्हणीप्रमाणे हे प्रशासन आमच्यासोबत वागत आहे, आणि आम्ही ह्या गोष्टीला भीक घालणार नाही. आम्ही मरण आलं तर 72, परंतु ह्यांच्यावर जोपर्यंत तडीपार होत नाहीत तोपर्यंत हे माझं उपोषण मागे हटणार नाही, मी निर्धार केलाय. ह्या सर्वांचा मला पाठिंबा आहे की गावकरी माझ्यासोबत ठाम माझ्यासोबत उभा आहेत, त्यामुळे मला कुठल्याही घाबरायची आवश्यकता नाही.